नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या भागामध्ये चलनवाढ आणि मंदी या संदर्भातलं बेसिक पाहिलं आणि सोबतच त्यांची कार्य पाहिलेले आहेत. ओके, मागणीजन्य घटक म्हणजे डिमांड साइड आणि आता पाहणार आहे आपण सप्लाय साइड म्हणजे पुरवठाजन्य घटक. ओके, तर हे चलनवाढीचे कारण आहेत. यामध्ये पुरवठा साइडला आहे नैसर्गिक आपत्ती आहे, औद्योगिक वाद आहे, साठेबाजी, लोपसाइडेड प्रोडक्शन असेल, कच्च्या मालाची कमतरता. इथं पॉइंट लक्षात घ्या. आपण पाहिलाय प्रश्नांचं स्वरूप काय येणार आहे. तर सुरुवातीला लक्षात घ्या, फक्त एवढेच प्रश्न येतात की खालीलपैकी कोणता पुरवठाजन्य घटक आहे किंवा मागणीजन्य घटक आहे किंवा नाही, या टाईपचे इथं प्रश्न असणार आहे. ओके, आपण मागणीजन्य पाहून झालेले आहेत. ओके, आता पाहणार आहे आपण पुरवठाजन्य. यामध्ये पहिलाच पॉइंट आहे नैसर्गिक आपत्ती. ओके, नैसर्गिक आपत्तीमध्ये जर पाहिलं असेल आपण तर दुष्काळ असेल, त्यानंतर अतिवृष्टी असेल किंवा इतर काही आपत्ती आली असेल. ओके, तर या आपत्तींमुळे, नैसर्गिक म्हटलेलं नॅचरल, तर या आपत्तीमुळे काय होते की प्रोडक्शन जे आहे, उत्पादन जे आहे, यामध्ये काय निर्माण होते, घट निर्माण होते. ओके, वस्तू अधिक सेवा, त्यांचं उत्पादन घटते. वस्तू अधिक सेवा यांचं उत्पादन घटल्यामुळे पुरवठा काय होतो, कमी होतो. पुरवठा कमी झाला तेव्हाच मागणी सुद्धा काय होते, वाढते. पुरवठा कमी झाल्यामुळे मागणीत काय निर्माण झाली, वाढ, आणि त्यानंतर किमतींमध्ये वाढ निर्माण होते. पॉइंट लक्षात घ्या. नैसर्गिक आपत्ती जर उदाहरण गेलं आपण आता सध्या रिसेंटली जर पाहिलं असेल तर केरळमध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला माहित असेल जिथं की ग्रीन टीचं उत्पादन जास्त होते, मुन्नार एरिया. या साईडला ग्रीन टीचं जर उत्पादन जास्त होत असेल आणि अतिवृष्टी झाली तर ग्रीन टीचं उत्पादन अतिवृष्टीमुळे काय होणार, घटलं. परंतु ग्रीन टीची जी डिमांड्स आहे ती तर पूर्ण होऊ शकली नाही, म्हणजेच पुरवठा काय झाला, कमी झाला. त्यामुळे सुद्धा किमतींमध्ये काय होणार, वाढ होणार. तसेच रिसेंटली मोठ्या प्रमाणात जे पिकं आहेत, मूग असेल, उडीद असेल, त्यानंतर ज्वारी असेल, यांचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात, ज्वारी, बाजरी, नाचणी, ओके, यांचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे, उत्पादन कमी झालेलं आहे, कारण की मोठ्या प्रमाणात शेतकरी नगदी पिकाकडे गेलेले आहेत. ओके, तर यांचं प्रोडक्शन कमी झाल्यामुळे यांचा पुरवठा काय झाला, कमी झाला. त्याच्यामुळे यांच्या किमती नेहमीच काय होत आहेत, वाढत आहेत. ओके, नेक्स्ट आहे औद्योगिक वाद. ओके, औद्योगिक वाद नेहमीच व्यवस्थापन आणि युनियन जर यांच्यामध्ये युनियन असतील आणि व्यवस्थापन असेल, यांच्यामध्ये जर काही वाटाघाटीच्या आधारे जर वाद झाले असतील तर युनियन ही नेहमीच संपावर जर गेली, ओके, तर संपावर गेल्यामुळे कंपनीचं उत्पादन जे आहे ते काय होते, कमी होते. आणि उत्पादन कमी झाल्यामुळे त्या एका स्पेसिफिक वस्तूची किंमत मात्र काय होते, वाढते. आता ही गोष्ट मी तुम्हाला थोडीफार विस्तृत सांगतो. भारतामध्ये थोडं भांडवलशाहीचं स्वरूप असल्यामुळे हे जे आहे औद्योगिक वाद हे प्रकरण थोडं कमी झालेलं आहे. ओके, भांडवलशाहीमुळे मोठ्या प्रमाणात या बाजूकडेच निर्णय झुकलेले आहेत, व्यवस्थापन असेल किंवा कंपनीचे मालक असतील, त्यामुळे हे प्रकार प्रचंड कमी झालेले आहेत. हा एक पॉइंट. भांडवलशाहीमुळे स्पर्धा ही प्रचंड वाढलेली आहे. फॉर एक्झाम्पल जर उदाहरण एखाद्या कंपनीच्या संदर्भातच घेतलं गेलं तर फक्त केवळ हे एखाद्या कंपनीचंच उत्पादन कमी होईल, तर कामगार आणि युनियन, म्हणजे एखाद्या फोर व्हीलरच्या कंपनीमध्ये जर वाद झाला असेल युनियन आणि व्यवस्थापनामध्ये, फक्त त्या एकाच फोर व्हीलरची मागणी कमी होईल, परंतु तिची फोर व्हीलरचे उत्पादन कमी होईल आणि तिची मागणी वाढलेली राहील. परंतु लोक अशा वेळेस काय करणार की ते फोर व्हीलर खरेदी करणार नाहीत, त्याला काय शोधणार आहेत, पर्याय. म्हणजे हा थोडा जो घटक आहे औद्योगिक वाद हा थोडा नामशेष होत चाललाय असं म्हणू शकतो. त्याचं कारण आहे भांडवलशाहीमुळे. ओके, कारण की याचा परिणाम फक्त एका इंडिव्हिज्युअल कंपनीच्या प्रोडक्टवर पडू शकतो, संपूर्ण प्रोडक्ट्सवर किंवा संपूर्ण प्रक्रियेवर पडू शकत नाही. त्यानंतर आहे साठेबाजी. हा प्रचंड कृत्रिम घटक आहे.
मानव निर्मित. ओके, आता लक्षात घ्या, साठेबाजी केल्यामुळे देशामध्ये सहसा साठेबाजी ही सर्वाधिक वस्तू, खास करून अन्नधान्य या बाबतीत होते. जर साठेबाजी झाली असेल तर त्याचा पुरवठा बाजारात काय होतो? कमी होतो. ओके, साठेबाजीमुळे पुरवठा कमी झाला आणि पुरवठा कमी झाल्यामुळे पुन्हा किमतींमध्ये काय झाली? वाढ झाली. आता साठेबाजी कोण करते? जे की मोठे वेअरहाऊस असेल किंवा व्यावसायिक असतील की ज्यांना प्रॉफिटकडे जायचं असेल तर ते कृत्रिमरित्या भाव वाढवतात. ओके, साठेबाजी करतात. ओके, म्हणजे सप्लाय काय करणार? ते कमी करणार आणि किमतींमध्ये काय करणार? वाढ करणार. आता काही असे प्रकरण आढळले म्हणतात, न्यूजच्या आधारे आपण सांगू शकतो. कोविडमध्ये काही ज्या टॅबलेट्स असेल, औषधी असेल, यांचं मोठ्या प्रमाणात साठेबाजी करून त्यांच्या किमतींमध्ये वाढ घडून आणली होती. ओके, म्हणजेच कधी 40,000चं इंजेक्शन असेल ते 1-1 लाखापर्यंत घ्यायला लोक तयार होते असं म्हटलं जातं. हे न्यूज आहे. ओके, हे उदाहरण समजूया आपण. ते का झालं असेल असं? काय केल्या गेली? त्याची साठेबाजी केल्या गेली. ओके, ते जीवनावश्यक वस्तू होती. सहसा या वस्तूंचं सहसा साठेबाजी ही जास्त होते. अन्नधान्यांच्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात साठेबाजी होती. उदाहरणार्थ समजा शेतकऱ्यांजवळून मोठ्या प्रमाणात जेव्हा उत्पादन निघते तेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची. उदाहरणार्थ साखर खरेदी करून ठेवली, खूप सारे मेट्रिक टन्स, आणि बाजारामध्ये अशा काळात विकायची की जेव्हा डिमांड्स हळूहळू काय होत जाते? वाढत जाते. म्हणजे जेव्हा शेतकरी एखादं पीक पिकवते आणि ते एखाद्या व्यावसायिकाला विक्री करते आणि त्या व्यावसायिकाने पूर्ण पिकाची साठवणूक करून ठेवली आणि त्याने तेव्हाच विकली जेव्हा त्याची डिमांड्स हळूहळू काय होत गेली? वाढत गेली. ओके, हे सहसा मोठ्या प्रमाणात साठेबाजी जी आहे ही अन्नधान्याच्या बाबतीत होऊ शकते. नेक्स्ट आहे लोपसाइडेड प्रोडक्शन. थोडी कन्सेप्ट समजून घेऊया आपण. लोपसाइडेडचा अर्थ काय होतो? लोपसाइडेडचा अर्थ आपण एका उदाहरणात पाहूया. पहा, हे 2 ग्लास आहेत. एक ग्लास भरलेला आहे परंतु दुसरा ग्लास जो आहे हा प्रचंड कमी आहे. याची संख्या, यामध्ये पाण्याची पातळी ही वाढत गेली आणि यामध्ये ही पाण्याची पातळी कमी आहे. ओके, लोपसाइडेडचा अर्थ होते एक वाढत जाणे तर दुसरं कमी होणे. हा म्हणजे हे बेसिक संकल्पना आहे लोपसाइडेडची. ओके, तर आता याचा आपल्या इकॉनॉमिक्स मध्ये कसा परिणाम होतो ते पाहूया. पहा, उदाहरण पाहूया आपण. नगदी पीक यांचं उत्पादन हे वाढलं आणि जे ट्रॅडिशनल पारंपरिक पिकं होते यांचं उत्पादन मात्र कमी झालं. तर इथंच आपली कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. पहा, नगदी पिकांमध्ये सोयाबीन असेल, कपाशी असेल, ओके, तूर असेल बऱ्यापैकी. हे जे आहेत पारंपरिक पिकांमध्ये जर पाहिलं असेल आपण, उदाहरणार्थ ज्वारी असेल, बाजरी, त्यानंतर नाचणी असेल, तीळ असेल, ओके, इकडे साखर वगैरे असेल. ओके, तर काय झालं? ऊस. ओके, काय झालं? पारंपरिक पिकांचं उत्पादन हे घटत गेलं आणि कोणत्या पिकांचं वाढत गेलेलं आहे? नगदी पिकांचं. तर पारंपरिक पिकांचा पुरवठा जो आहे हा काय झालेला आहे? कमी झालेला. आता पुरवठा कमी झाला म्हणजे ज्वारीची जी किंमत आधी राहत होती ती राहणार नाही. म्हणजेच किंमत पातळीमध्ये काय झाली? वाढ झाली, म्हणजेच चलनवाढ निर्माण झाली. ओके, त्यानंतर कच्च्या मालाची कमतरता. आता हा घटक जो आहे, कच्च्या मालाची कमतरता, हा घटक सहसा याच्यासोबत सुद्धा कनेक्ट राहतो. नैसर्गिक आपत्ती हा एक घटक असेल. आता रिसेंटली जर तुम्ही उदाहरण घेतलं असेल, लॉकडाऊन मध्ये सुद्धा भरपूर इंडस्ट्रीमध्ये म्हणजे काम करायला काही लोक तयार होते. ओके, परंतु त्यांच्यापर्यंत लॉकडाऊनमुळे जो कच्चा माल पोहोचायला पाहिजे, ओके, तर तो कच्चा माल पोहोचत नव्हता, जिल्हा बंदी असल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे. तर यांची प्रोडक्शन प्रक्रिया पूर्णपणे काय झाली? बंद झाली. आता प्रोडक्शन प्रक्रिया बंद झाली असेल तर त्यांच्या वस्तूंचा पुरवठा काय होणार?
कमी होणार. त्या वस्तूंचा पुरवठा कमी झाल्यामुळे मागणी तर वाढलेलीच होती. किमतींमध्ये काय झाली? वाढ झाली. ओके, पहा आपण सर्व पॉइंट पाहिले, मागणीजन्य आणि पुरवठाजन्य सुद्धा. चलनवाढीचे मागणीजन्य घटक आणि हे कुठले आहेत? पुरवठाजन्य. हे एकदम पाठ असायला पाहिजे. ओके, डोक्यात एकदम फिट. ओके, आता मागणीजन्य म्हणजेच काय? एकदम सोप्या भाषेत सांगतो. अर्थव्यवस्थेत तरलता वाढणे, पैसा वाढणे, वस्तू स्वस्त होणे. ओके, हा घटक खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे कशावर परिणाम होतात? मागणीवर. याचं लॉजिक आपण समोर एक पॉइंट आहे, आपण तिथं पूर्ण क्लिअर होणार. आणि पुरवठाजन्य घटक हे सहसा पहा, एकतर साठेबाजीकडे गेलं त्यामुळे पुरवठा कमी होतो. एक दुसरा कुठला गेलेला आहे? नैसर्गिक आपत्ती. हा तसंच लक्षात राहतो. औद्योगिक वाद. ओके, लोपसाइडेड प्रोडक्शन सुद्धा लक्षात राहते. कच्च्या मालाची कमतरता हे रिलेशन्स आहे नैसर्गिक आपत्ती सोबतच. ओके, तर इथं जे प्रश्न येणार आहेत ते प्रश्नांचे स्वरूप लक्षात घ्या. मी पटापट बोलतो. खालीलपैकी कोणता एक मागणीजन्य घटक नाही? सार्वजनिक खर्चात वाढ, तुटीचा अर्थ भरणा, करांचे दर कमी, औद्योगिक वाद. कुठला नाहीये? औद्योगिक वाद. ओके, खालीलपैकी कोणता एक पुरवठाजन्य घटक नाहीये? नैसर्गिक आपत्ती, औद्योगिक वाद, साठेबाजी आणि लोकसंख्येचे वाढते प्रमाण. कुठला नाहीये? लोकसंख्येचे वाढते प्रमाण. म्हणजे एकदम क्रॉस प्रश्न असणार आहेत आपल्याला. ओके, एक पॉइंट राहिला आपला. एक आहे निर्यात मध्ये वाढ. हा घटक जो आहे हा दोन्ही पॉइंट वर परिणाम करणार आहे. मागणीवर पण करते आणि पुरवठावर पण करते. परंतु आयोगाचं या साईडला भर गेलेला आहे प्रश्नामध्ये, त्यामुळे आपण या साईडला तो लिहिलेला आहे. जर समजा एखाद्या वस्तूची निर्यात ही भारताबाहेर मोठ्या प्रमाणात झाली असेल. ओके, समजा साखर आपण निर्यात मोठ्या प्रमाणात केली. ओके, तर देशांतर्गत पुरवठा काय होणार? कमी होणार. ओके, त्यामुळे पुरवठ्यामध्ये घट झाल्यामुळे आणि मागणीमध्ये काय निर्माण झाली? वाढ निर्माण झाल्यामुळे चलनवाढ निर्माण झाली. ओके, हा झाला या साईडचा पॉइंट. ओके, एक्झाम दृष्ट्या या साईडनं लक्षात ठेवा. परंतु दुसरा पॉइंट लक्षात ठेवा, जर वस्तूची निर्यात देशाबाहेर मोठ्या प्रमाणात झाली परंतु देशांतर्गत त्या वस्तूची काय वाढलेली आहे? मागणी वाढलेली आहे. म्हणजे हा दोन्ही साईडला जाते, परंतु आयोगाच्या दृष्टीनं तुम्ही या साईडनं त्याला आपल्याला पाहायचं आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट पाहूया आपण. ओके, चलनवाढीचे परिणाम. त्याच्या आधी एक आपण चलनवाढीवर नियंत्रण तो घटक संपूया, नंतर परिणामकडे येऊया. ओके, चलनवाढीचे नियंत्रण आणि उपाययोजना. ओके, आपला मागचा एक घटक राहिलेला आहे, लक्षात ठेवा. पहा, चलनवाढीवर उपाययोजना कोणत्या धोरणामधून आहे? एक राजकोषीय धोरण आणि दुसरं आहे चलनविषयक धोरण. आणि मंदीवर उपाययोजना सेम धोरणांमधून, राजकोषीय आणि चलनविषयक. ओके, राजकोषीय धोरणामध्ये काय केलं जाते? करांच्या दरांमध्ये काय केली जाते? वाढ. सार्वजनिक खर्चावर काय केलं जाते? नियंत्रण. आणि कुठला अर्थसंकल्प सादर केला जातो? शिल्कीचा. चलनविषयक धोरणामधून आरबीआय काय करणार? व्याजदरात वाढ, संख्यात्मक साधनांच्या दरात वाढ. हे आपण सर्व पॉइंट्स डिटेल्स पाहणार आहे. ओके, पण ह्या उपाययोजनांसाठी हा चार्ट जो आहे हा पाठ पाहिजे. जेव्हा कन्सेप्ट क्लिअर होईल हा चार्ट आपल्याला नेहमीसाठी सोबत असायला पाहिजे, एक्झाम होपर्यंत, पोस्ट निघेपर्यंत. चलनवाढीवर उपाययोजना आणि परिणाम. ओके, आता पॉइंट लक्षात घ्या. किंमत वाढ किंवा चलनवाढ. चलनवाढ का निर्माण झाली? मागणी काय आहे आपली? जास्त, तर पुरवठा काय आहे? कमी. त्याच्यामुळे काय निर्माण झालेली आहे? चलनवाढ. आता चलनवाढीवर उपाययोजना जर म्हणायचं असेल तर सहसा भारतामध्ये चलनवाढ जर नियंत्रित करायची असेल तर मागणी जी जास्त आहे तर आपल्याला नेहमीच मागणी नियंत्रित करायची आहे. मागणी नियंत्रित करायची आहे म्हणजेच मागणीमध्ये काय करायची आहे? घट किंवा मागणीचे प्रमाण काय करायचे आहेत? कमी. चलनवाढीला नियंत्रित आणण्याचे उद्दिष्ट म्हणजेच मागणीमध्ये काय निर्माण करणे? घट. कारण की या घटकामुळेच काय निर्माण झालेली आहे? चलनवाढ. तर तोच घटक नियंत्रित करायचा. ओके,
सहसा आपण पुरवठा साईडला जास्त पाहत नाही, सहसा भारतामध्ये मागणी साईडवरच नियंत्रित केली जाते चलनवाढ. मग चलनवाढ जर नियंत्रित करायची असेल, ओके, तर काय नियंत्रित करायची आपल्याला? मागणी नियंत्रित करायची किंवा मागणीमध्ये काय निर्माण करायचं आहे? घट. हा पॉइंट लक्षात ठेवा. चलनवाढ नियंत्रित करणे म्हणजेच काय नियंत्रित करायची? मागणीत घट किंवा मागणी काय करायची? अर्थव्यवस्थेतली कमी. ओके, तर काय करावं लागेल अशा वेळेस? तर अशा वेळेस ह्या ज्या उपाययोजना आहेत, दोन धोरणांमधून केल्या जातात. ओके, चलनवाढीवर नियंत्रण किती धोरणांमधून केलं जाते? दोन. एक आहे राजकोषीय धोरण आणि दुसरं आहे चलनविषयक. हे आपल्याला खूप डिटेल्स आहे, यामुळेच ह्या चलनवाढ आणि मंदी आपण टॉपिक आधी पाहत आहे. चलनवाढ असेल किंवा मंदी असेल, या दोघांवरील उपाययोजना या दोनच धोरणामधून केल्या जातात. एक्झाम दृष्ट्या आपल्याला GS4 ला असेल, त्यानंतर राज्यसेवा प्रिलिम्सला असेल, STI मेन्स आणि कंबाईन प्रिलिम्सला हा एरिया अत्यंत महत्वाचा आहे. ओके, किती धोरणांमधून नियंत्रित केले जाते चलनवाढ किंवा मंदी? तर दोन. राजकोषीय धोरण आणि दुसरं आहे चलनविषयक धोरण. ओके, राजकोषीय धोरण हे केंद्र सरकार जाहीर करते. तुम्ही त्याला दुसऱ्या भाषेत ओळखता, सर्वांना माहिती, त्याला आपण बजेट म्हणतो. ओके, केंद्र सरकार जाहीर करते वर्षातून एक वेळा. चलनविषयक धोरण जे आहे हे RBI जाहीर करते दर 2 महिन्याला. ओके, हे 2 पॉइंट्स लक्षात ठेवा. ओके, मग चलनवाढ असेल किंवा मंदी यांच्यावर उपाययोजना कोण करते? तर राजकोषीय धोरणातून कोण करते? केंद्र सरकार करते. आणि चलनविषयक धोरणातून कोण करते? तर RBI. हा पॉइंट एकदम एक्झाम दृष्ट्या डोक्यात फिट. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट पाहूया आपण. चलनवाढीवरील उपाययोजना पाहणार आहे आपण. कोणत्या धोरणामधून? राजकोषीय. कोण करते हे? केंद्र सरकार. तर काय करावं लागेल? चलनवाढ नियंत्रित करणं म्हणजे काय आपण आधीच पाहिली. चलनवाढ जर नियंत्रित करायची असेल, चलनवाढ जर नियंत्रित करायची असेल तर मागणी जी आहे, त्या मागणीमध्ये काय निर्माण करावे लागते? घट निर्माण करावी लागते. पॉइंट लक्षात ठेवा. चलनवाढ नियंत्रित करणे म्हणजे मागणीमध्ये काय निर्माण करणे? घट. कारण की चलनवाढीमध्ये मागणी कशी असते? जास्त. तर पुरवठा कसा असतो? कमी. ओके, चलनवाढीमध्ये मागणी कशी असते? जास्त. तर पुरवठा कशी असते? कमी. तर नियंत्रित जर करायचे, हे जास्त आहे, तर नियंत्रण आणताना काय करावं लागेल? त्याच्या उलट. कुठल्या गोष्टीला नियंत्रित करणे म्हणजे त्याच्यावर कंट्रोल करायचं असेल तर मागणी जास्त आहे, तर मागणीत काय निर्माण करायची आपल्याला? घट. तर केंद्र सरकार काय करेल? लक्षात घ्या, केंद्र सरकारचं एक धोरण असते, त्याला आपण काय म्हणतो? राजकोषीय धोरण. त्यालाच म्हणतात वित्तीय धोरण आणि इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला फिस्कल पॉलिसी. तर केंद्र सरकार त्यांच्या राजकोषीय धोरणामधून काय करेल? हा पॉइंट लक्षात घ्या. केंद्र सरकार त्यांच्या सार्वजनिक खर्चात काय करेल? कपात. करांचे दर यामध्ये काय करेल? वाढ. ओके, आणि अर्थसंकल्प सादर करेल. शिल्लकीचा अर्थसंकल्प. पॉइंट लक्षात घ्या. राजकोषीय धोरणामधून, ओके, एक एक पॉइंट एक्सप्लेन करतो. राजकोषीय धोरणामधून सार्वजनिक खर्चात कपात केल्यामुळे, अर्थव्यवस्थेत जाणारा जो पैसा आहे, ओके, अर्थव्यवस्थेत जाणारा जो पैसा आहे तो काय होणार? कमी होणार. ओके, सार्वजनिक खर्चात कपात केल्यामुळे अर्थव्यवस्थेत जाणारा पैसा काय होणार? कमी होणार. त्यामुळे लोकांच्या हातात पैसा कसा येणार? कमी येणार. पैसा कमी झाल्यामुळे वस्तू अधिक सेवा यांची मागणी काय होणार? कमी. आणि वस्तू अधिक सेवांची मागणी कमी झाल्यामुळे, पॉइंट लक्षात ठेवा, वस्तू अधिक सेवांची मागणी कमी झाल्यामुळे चलनवाढीवर काय येणार? नियंत्रण. ओके, मग जेव्हा चलनवाढ असेल तेव्हा सरकार सार्वजनिक खर्चात काय करेल? पॉइंट लक्षात ठेवा एक्झाम दृष्ट्या.
जेव्हा चलनवाढ असेल तेव्हा सरकार सार्वजनिक खर्चात काय करेल? कपात करेल. करांच्या दरात काय करेल? वाढ. दुसरा पॉइंट पाहूया आपण, करांच्या दरात वाढ. ओके, इथं खूप महत्वाचा पॉइंट मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे, करांच्या दरात वाढ. मुळात संसदेला करांच्या दरात संसद वाढ कधीच करू शकत नाही. ओके, एकदम फिक्स पॉलिटी अँगलला संसद करांचे दर वाढवू शकते, वाढवू शकत नाही. संसद करांचे दर कधीच वाढवू शकत नाही. करांचे दर काय करू शकते? संसद कमी करू शकते. एक पॉइंट लक्षात ठेवा. ओके, तर कधी कधी तुम्ही म्हणता की जीएसटी मध्ये वाढ केली, परंतु तसं नाही आहे. त्याच्या जीएसटीच्या ऍक्ट मध्ये जे आहे, जीएसटी आपण जी आकारणार आहे ती 0%, 5%, 12% आणि 18% आणि 28%. 0, 5, 12, 18 आणि 28. ओके, कधी कधी हा स्लॅब 5 वरून 12 वर जाणार, 12 वरून 18 वर जाणार, 18 वरून 28 वर जाणार, पण 28 वरून समोर कुठे जाणार नाही. पॉइंट लक्षात ठेवा. म्हणजे तो करांच्या दरात 5% वरून 12% वाढ केली एखाद्या वस्तूचे जीएसटी संदर्भात, तर ती करांच्या दरात वाढ नाही केलेली, त्यांचे स्लॅब ठरलेले आहेत. असं होऊ शकणार नाही 28%वरून जीएसटी 32% केली, हे कधीच नाही होऊ शकणार. कारण की ऍक्ट मध्ये जी तरतूद आहे ती 0, 5, 12, 18 आणि 28, म्हणजे हायेस्ट जीएसटी एखाद्या वस्तूवर जी वाढवली तर ती किती टक्क्यांपर्यंत जाऊ शकते? 28. ओके, मग करांचे दर संसद तर वाढू शकत नाही, पण इथंच सांगितलं आहे की राजकोषीय धोरणातून चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी करांचे दर कसे वाढवते? करांचे दर नाही वाढवत, करांवर असलेले उपकर जे आहेत छोटे आणि असलेले अधिभार जे आहेत त्यांच्यामध्ये वाढ करत असते. हे दोन्ही संकल्पना आपल्याला टॅक्स चॅप्टरला क्लिअर होणार आहे. उपकर आणि अधिभार काय? पॉइंट लक्षात ठेवा, टॅक्स मध्ये क्लिअर होणार आहेत. मग करांचे दर वाढवते का संसद? तर वाढवत नाही, परंतु चलनवाढ संदर्भात जर विचारलं असेल की चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी राजकोषीय धोरणामधून करांच्या दरांवर काय परिणाम होतील, तर करांच्या दरांमध्ये काय केली जाणार? वाढ केली जाणार. फक्त हे एक्झाम दृष्ट्या हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, पण हा शब्द प्रॅक्टिकली होत नाही. प्रॅक्टिकली काय होत असते? उपकर आणि अधिभारामध्ये काय होत असते? वाढ. ओके, मग आता काय होणार? उपकर आणि अधिभार लावल्यामुळे म्हणजे इनडायरेक्टली कर जे आहेत त्यांचे दर काय होतील? वाढतील. करांचे दर वाढल्यामुळे, ओके, म्हणजेच इथं एक पॉइंट सांगतो मला, 28% जर जीएसटी असेल त्याच्यावर इतर उपकर अधिभार जर लावला असेल तर, ओके, करांचे दर वाढल्यामुळे वस्तू अधिक सेवा यांच्या किमती काय होतात? वाढतात. किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे मागणीमध्ये काय निर्माण होते? घट. मागणी नियंत्रित झाली म्हणजे चलनवाढ काय झाली? नियंत्रित झाली. पहिला पॉइंट झाला आपला. दुसरा झाला, सरकार शिल्कीचा अर्थसंकल्प सादर करत असते चलनवाढीमध्ये, तर काय करेल सरकार? पहा, शिल्कीचा अर्थसंकल्प म्हणजे काय आपण मगाशी पाहिला आहे. शिल्कीचा अर्थसंकल्प काय सांगते? जेव्हा सरकारचे उत्पन्न कसे असेल? जास्त, आणि सरकारने केलेले खर्च कसे असतील? कमी. सरकारचे उत्पन्न 100 आणि सरकारने खर्च केलेले आहेत 80 रुपये, सरकारजवळ वाचलेले आहेत 20 रुपये. म्हणजे इनडायरेक्टली काय? शिल्कीचा अर्थसंकल्प काय सांगतेस की सरकारने अर्थव्यवस्थेत खर्च कमी करायचे आणि पैसा जास्त काढायचा. ओके, मग खर्च जर कमी केल्याने अर्थव्यवस्थेतला पैसा जर जास्त काढून घेतला असेल तर अर्थव्यवस्थेत जो पैसा राहतो, वरून येणारा पैसा कमी होतो, अर्थव्यवस्थेतला पैसा वर चालला. ओके, तर पैसा काय होणार? अर्थव्यवस्थेमध्ये कमी होणार. पैसा कमी झाला म्हणजेच वस्तू अधिक सेवा यांची मागणी काय होणार? कमी होणार. मागणी कमी झाली म्हणजे पुन्हा किमती काय होतील? कमी होतील. म्हणजे चलनवाढ नियंत्रित होणार. मग चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी, ओके, चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी सरकार कोणता अर्थसंकल्प सादर करणार आहे? शिल्कीचा. आता इथं प्रश्न काय येतात ते पहा. प्रश्नाचा टाइप्स पाहूया. ओके, चलनवाढ नियंत्रण संदर्भात प्रश्न. ओके, चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणता एक राजकोषीय उपाय नाही? पहा, चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणता एक राजकोषीय उपाय नाही? तर पहिला सार्वजनिक, थोडं शॉर्टकट मध्ये लिहितो, सार्वजनिक खर्चात कपात. दुसरा आहे करांचे दर कमी करणे. तिसरा आहे
शिलकीचा अर्थसंकल्प. चौथा आहे करांचे दर वाढ. ओके, काय विचारलाय प्रश्न पहा. चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणता एक राजकोषीय उपाय नाही आहे. राजकोषीय उपाय नाही म्हणजेच केंद्र सरकारचा तो उपाय नाही आहे. सार्वजनिक खर्चात कपात. ओके, सार्वजनिक खर्चात कपात करते. दुसरा आहे करांचे दर कमी. करांचे दर कमी नाही करत, करांच्या दरांमध्ये काय करते, वाढ. तर पर्याय क्रमांक किती येणार आपला 2. लक्षात ठेवा. म्हणजे या टाईपचा प्रश्न आपल्याला इथं विचारला जाणार आहे. ओके, त्यानंतर हे झाले राजकोषीय उपाय, माफ करा. त्यानंतर चलनविषयक धोरणामधून चलनवाढीवर नियंत्रण कसे होते. चलनविषयक धोरण म्हणजेच कोणाचं धोरण आहे, आरबीआयचं आहे. ओके, चलनविषयक धोरणामधून जेव्हा चलनवाढ असेल तेव्हा आपल्याला मागणी नेहमीच काय करायची, कमी करायची असते. चलनवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी. ओके, चलनवाढीवर जर नियंत्रण आणायचं असेल तर मागणीमध्ये काय करावे लागते, घट निर्माण करावी लागते. तर आरबीआय काय करेल, आरबीआयचं धोरण कुठलं आहे, चलनविषयक. ओके, त्यालाच आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणून सुद्धा ओळखतो. तर आरबीआय काय करेल, जे व्याज दर आहेत किंवा त्यांचे इतर संख्यात्मक साधने आहेत, पॉइंट लक्षात ठेवा. हा प्रॉपर आपल्याला डिटेल्स मध्ये एरिया आहे, संख्यात्मक साधने आरबीआय मध्ये. फक्त आपल्याला इथं चलनवाढी रिलेशन्स तेवढा आपण बघूया. संख्यात्मक साधने त्यामध्ये असेल रेपो, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट, त्यानंतर सीआरआर असेल किंवा एसएलआर असेल. ओके, हे डिटेल्स कन्सेप्ट पाहणार आहे आपण समोरच्या चॅप्टर मध्ये. ओके, आरबीआय मध्ये लक्षात घ्या. हे संख्यात्मक साधनं असतील किंवा व्याजदर असेल, या सर्वांमध्ये काय केली जाते, हा पॉइंट लक्षात ठेवा, वाढ केली जाते. आता वाढ केली तर काय होणार, आरबीआय कोणाला कर्ज देत असते, व्यापारी बँका. आणि व्यापारी बँका कोणाला देत असतात, त्यांच्या ग्राहकांना. ओके, आरबीआय आधीचं जे व्याजदर होतं आणि नंतरचं जे व्याजदर आहे, आधी 6% होतं, नंतर किती टक्के झालं, 7% झालं. म्हणजे व्याजदर काय झाले, महाग झाले. आता जेव्हा व्याजदर वाढला तेव्हा काय होणार. ओके, जेव्हा व्याजदर वाढला असेल तेव्हा काय होणार, लक्षात ठेवा, कर्ज महाग होणार. कर्ज काय होतील, महाग होतील. आणि जेव्हा कर्ज महाग होतील तेव्हा लोकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती घटेल. लोकांच्या हातात पैसा काय येणार, कमी येणार. लोकांच्या हातात पैसा कमी आला म्हणजे वस्तू अधिक सेवांची मागणी काय होणार, कमी होणार. मागणी कमी झाली म्हणजे चलनवाढीवर काय येणार, नियंत्रण. ओके, तर इथं मग पॉइंट लक्षात ठेवा. चलनवाढ परिस्थितीमध्ये प्रश्न आपण पाहूया. चलनवाढ परिस्थितीमध्ये नियंत्रण आणण्यासाठी पहिला पर्याय डॉट प्रश्नार्थ चिन्ह, मागणीमध्ये वाढ करावी लागते. दुसरं, मागणीमध्ये घट करावी लागते. तिसरं, दोन्ही योग्य आहेत, दोन्ही नाही. यामध्ये पर्याय येणार आपला, चलनवाढ परिस्थितीमध्ये जर नियंत्रण आणायचं असेल तर मागणीमध्ये आपल्याला काय करावे लागेल, घट. पॉइंट लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट आहे प्रश्नातला एरिया. चलनवाढ परिस्थितीमध्ये सीआरआर मध्ये वाढ केली जाते, एसएलआर मध्ये वाढ केली जाते, बँक रेट वाढवतात, व्याजदर कमी करतात. खालीलपैकी चलनवाढ परिस्थितीत कोणता एक उपाय केला जाणार नाही. कोणता येणार, पर्याय क्रमांक 4. या टाईपचा प्रश्न आपल्याला आयोग विचारू शकते. ओके, त्यानंतर बंदीवर उपाययोजना आणि परिणाम. ओके, हा पॉइंट्स या वेळेस एक्झाम दृष्ट्या खूप महत्वाचा ठरणार आहे. ओके, त्याचं रिलेशन्स आहे कोविड सोबत किंवा त्याच्या आधीच्या परिस्थितीसोबत. ओके, तर आता पहा, सुरुवातीला मंदी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. मंदीमध्ये वस्तू अधिक सेवा यांची मागणी जी आहे ती काय होते, कमी होते, आणि पुरवठा काय होतो, जास्त होतो.
इथं पॉइंट लक्षात ठेवा. मंदीमध्ये वस्तू अधिक सेवा यांची मागणी काय असते? कमी असते आणि पुरवठा कसा असतो? जास्त असतो. तर मंदीमध्ये काय करावं लागेल? मागणी कमी आहे, मागणीमध्ये वाढ करणे हे उद्दिष्ट असणे आवश्यक. जर मंदी दूर करायची असेल तर वस्तू अधिक सेवा यांची मागणी काय करावी लागेल? वाढ करावी लागेल. पॉइंट लक्षात ठेवा. मग यासाठी उपाययोजना ज्या आहेत किती धोरणांमधून आहेत? एक आहे राजकोषीय धोरण आणि दुसरं आहे चलनविषयक धोरण. राजकोषीय धोरण म्हणजे कोणाचं आहे? हे केंद्र सरकार. आणि चलनविषयक कोणाचं आहे? आरबीआयचं. आता केंद्र सरकार काय करेल मंदी दूर करायची असेल तर? राजकोषीय धोरण त्या पॉइंट तेच आहेत. एक आहे सार्वजनिक खर्च, ओके, दुसरं आहे करांचे दर आणि तिसरं आहे अर्थसंकल्प. हा पॉइंट आरबीआयचं तेच पॉइंट, व्याजदर आणि संख्यात्मक साधने. फक्त बदल काय होतात ते आपण पाहूया. ओके, तर मंदीमध्ये उपाययोजना ज्या करणार आहे राजकोषीय धोरणामधून, तर काय उपाययोजना होतील पहा. राजकोषीय धोरण म्हणजे कोणाचं आहे? केंद्र सरकारचं. तर केंद्र सरकार काय करेल तर मंदी येत असेल तर सार्वजनिक खर्चात काय करेल? वाढ. त्यानंतर करांचे दर काय करेल? कमी. संसद करांचे दर कमी करू शकते पण वाढवू शकत नाही. करांचे दर काय करेल? कमी. आणि कुठला अर्थसंकल्प सादर करेल? तुटीचा अर्थसंकल्प. आता मंदी जर दूर करायची असेल तर काय करावं लागेल? मंदी जर दूर करायची असेल, पॉइंट लक्षात ठेवा, वस्तू अधिक सेवा यांची मागणी काय करावी लागेल? वाढ करावी लागेल. ओके, वस्तू अधिक सेवांची मागणी जर वाढली तर उत्पादनामध्ये काय निर्माण होणार? वाढ. ओके, उत्पादन वाढलं तर काय मिळेल लोकांना? रोजगार. रोजगार पातळी वाढली, पुन्हा लोकांच्या खिशात काय येणार? पैसा. ओके, लोकांच्या खिशात पैसा आला म्हणजे पुन्हा वस्तू अधिक सेवांची काय वाढत राहील? मागणी. म्हणजे मंदी जर दूर करायची असेल तर वस्तू अधिक सेवांची मागणीमध्ये वाढ करणे आवश्यक. त्यासाठी केंद्र सरकार त्यांच्या कोणत्या धोरणातून प्रयत्न करत असते? राजकोषीय धोरणातून. तर काय करेल केंद्र सरकार? पॉइंट लक्षात घ्या. केंद्र सरकार काय करेल? पहिला पॉइंट पाहूया आपण. सार्वजनिक खर्चात काय करेल? वाढ. सार्वजनिक खर्चात वाढ केली म्हणजेच सार्वजनिक म्हणजे सरकारचा खर्च. त्यामुळे अर्थव्यवस्थेत काय येणार? पैसा. उदाहरणार्थ नरेगा योजनांद्वारे लोकांना मोठ्या प्रमाणात पैसे देणार, किसान सन्मान योजना असेल. ओके, त्यानंतर वेगवेगळ्या ज्या योजना आहेत तर त्या योजनांद्वारे, आता रिसेंटली कोविडमध्ये पाहिलं असेल तुम्ही, पॅकेज दिलेलं आहे. ओके, तर त्यामुळे लोकांच्या हातात काय वाढेल? पैसा. पैसा वाढल्यामुळे वस्तू अधिक सेवा यांची मागणी काय होणार? वाढेल. आणि मागणी वाढली म्हणजेच मंदी काय होणार? दूर होणार. ओके, मग मंदी सदृश्य परिस्थितीमध्ये सरकार खर्चामध्ये वाढ करेल की घट करेल? तर आपण सहसा घट लक्षात ठेवतो. ओके, नेहमीच आपल्याला बोलण्यामधून जाणवते की मंदी आहे तर सरकार खर्च कशाला करेल. तसं नाही आहे. उलट मंदीमध्ये सरकारचा खर्च नेहमीच काय होतो? वाढतो. करांचे दर मात्र काय होतात? कमी होतात. हे सुद्धा पाहूया आपण. मंदीमध्ये करांचे दर कमी केले तर काय होते? वस्तू अधिक सेवा यांच्या किमती काय होतात? कमी होतात. जेव्हा वस्तू अधिक सेवांच्या किमती कमी होतील त्यांची मागणी काय होते? वाढते. मागणी वाढली म्हणजेच उत्पादन वाढले. उत्पादन वाढलं म्हणजेच रोजगार वाढला. ओके, मग मंदीमध्ये करांच्या दरांवर काय परिणाम होतात? तर करांचे दर काय केले जातात? कमी केले जातात. सरकार कुठला अर्थसंकल्प सादर करते? तर मंदीमध्ये नेहमीच सरकार कुठला अर्थसंकल्प सादर करते? तुटीचा. तुटीचा अर्थसंकल्प काय सांगते? जेव्हा सरकारचे उत्पन्न कसे असेल? कमी, आणि सरकारचे खर्च कसे असणार आहे? जास्त.
ओके, जेव्हा सरकारचे उत्पन्न कमी खर्च जास्त केल्यामुळे अर्थव्यवस्थेत काय वाढेल? पैसा. पुन्हा तीच थेअरी लागते. पैसा वाढला, लोकांच्या हातात पैसा येणार, वस्तू अधिक सेवांची काय वाढेल? मागणी वाढेल. मागणी वाढली म्हणजेच पुन्हा काय वाढणार आहे? उत्पादन वाढेल. ओके, मग मंदीमध्ये राजकोषीय धोरणामधून काय बदल केले जातात? सार्वजनिक खर्चात वाढ, करांचे दर कमी आणि कुठला अर्थसंकल्प? तुटीचा. त्यानंतर चलनविषयक धोरणामधून मंदीमध्ये व्याजदर असेल. चलनविषयक धोरण म्हणजे आधी डोक्यात काय फिक्स ठेवायचं आहे आपल्याला? आरबीआय. व्याजदर असेल किंवा संख्यात्मक साधने असतील यांचे दर काय केले जातात? कमी. संख्यात्मक साधने म्हणजे CRR असेल, SLR असेल, रेपो, RRR, रिव्हर्स रेपो रेट, ओके, बँक रेट, हे सर्वांचे रेट काय केले जातात? कमी केले जातात. परिणाम कसा होतो ते पहा. आरबीआय कोणाला कर्ज देते? व्यापारी बँका. व्यापारी बँका कोणाला देणार? त्यांच्या ग्राहकांना. पहा, आधी व्याजदर जो आहे तो 6% होता. मंदी आल्यामुळे व्याजदर जो आहे तो 5% केला. व्याजदर कमी केल्यामुळे कर्ज काय झाले? स्वस्त झाले. कर्ज स्वस्त झाल्यामुळे लोकांच्या हातात काय आला? पैसा आला. लोकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढली. ओके, पैसा आल्यामुळे वस्तू अधिक सेवांची पुन्हा काय वाढली? मागणी वाढली. वस्तू अधिक सेवांची मागणी वाढल्यामुळे उत्पादन वाढले. उत्पादन वाढलं म्हणजेच रोजगार वाढला, म्हणजेच काय दूर झाली? मंदी दूर झाली. मग मंदी सदृश्य परिस्थितीमध्ये व्याजदरामध्ये काय केली जाते? कपात केली जाते. ओके, त्यानंतर पहा, हे पॉइंट्स खूप महत्वाचे आहेत. आपण हे सर्व पॉइंट्स एक्सप्लेन करून पाहिले आहेत. ओके, इथं प्रश्न जे राहतात ते सहसा कुठल्या स्वरूपामध्ये राहतात ते पहा. चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी राजकोषीय धोरणातून कोणता एक उपाययोजना केला जाणार नाही? करांच्या दरामध्ये वाढ केली जाते, सार्वजनिक खर्चावर नियंत्रण केली जाते, शिल्लकीचा अर्थसंकल्प केली जाते, चौथा पर्याय तुटीचा अर्थसंकल्प केली जाणार नाही. तो कुठला उपाय आहे? मंदीमधला आहे. ओके, हे झाले इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे बेसिक्स. आता याच्या समोरचे ऍडव्हान्स काय आहे? ऍडव्हान्स लक्षात ठेवा. चलनवाढ असेल किंवा मंदी असेल, हे दोन्हीही नियंत्रित करण्यासाठी सर्वाधिक प्रभावी कोण ठरते? केंद्र सरकारचं राजकोषीय धोरण ठरते की आरबीआयचं चलनविषयक धोरण ठरते? हा पॉइंट खूप जास्त अति महत्वाचा आहे. ओके, चलनवाढ आणि मंदी दूर करण्यासाठी केंद्र सरकारचं धोरण प्रभावी ठरेल, राजकोषीय की आरबीआयचं चलनविषयक, किंवा मंदीसाठी सुद्धा? या दोन्ही कंडिशन्स मध्ये सर्वाधिक प्रभावी धोरण जे ठरते ते केंद्र सरकारचं. ओके, पॉइंट लक्षात ठेवा. चलनवाढ आणि मंदी हे दूर करण्यासाठी 99.99% लोकांचा आन्सर आरबीआय राहते. केंद्र सरकार आपण देणार नाही. परंतु जर कन्सेप्च्युअली जर पाहिलं तर प्रभावी कोण ठरत असते? केंद्र सरकार. ओके, त्याचं उदाहरण दाखल आपण जाऊया. पहा, एका उदाहरण दाखल आपण पाहूया. पहा, परिणाम नाही तर आपण उदाहरण पाहूया. मंदीमध्ये प्रभावी कोण? चलनविषयक की राजकोषीय? तर आपलं उत्तर आहे राजकोषीय. पॉइंट लक्षात ठेवा. मंदीमध्ये प्रभावी कोण राहणार आहे? राजकोषीय धोरण, म्हणजेच कोण? केंद्र सरकार. आणि तेजीमध्ये सुद्धा केंद्र सरकार. ओके, तर का राहणार आहे? तर तोच पॉइंट आपल्याला पाहायचा आहे. इथं काय होणार आहे? आरबीआय कोणाला कर्ज देणार? व्यापारी बँका. आणि व्यापारी बँका कोणाला देणार? ग्राहकांना. इथं काय होणार? व्याजदर काय केले जातात? मंदीमध्ये कमी केले जातात. इथे सुद्धा व्याजदर काय होतील? कमी होतील. राजकोषीय धोरणामध्ये काय होणार? सार्वजनिक खर्च जे आहेत, वेगवेगळ्या योजनांवरचे खर्च आहेत, सार्वजनिक खर्चात काय केली जाणार? वाढ. करांचे दर काय केले जातील? कमी. आणि कुठला अर्थसंकल्प सादर केला जाणार? तुटीचा. आता इथे एक पॉइंट लक्षात ठेवा. याचा लाभ
हा सर्वच लोकांना मिळणार असं नसते. ओके, यामधला परिणाम डायरेक्ट कॅशवर नाहीये, लिक्विडिटीवर नाहीये. ओके, हा याचा परिणाम जो आहे हा डायरेक्ट फक्त कर्जावर आहे. परंतु याचा जो परिणाम आहे, एखादी योजना जर काढली असेल, सार्वजनिक खर्चातून एखादी योजना आणलेली आहे, ओके ओके फॉर एक्झाम्पल निर्मल ग्राम, त्यामध्ये जर समजा टॉयलेट्स जर बांधले असतील तर त्यामध्ये काय होणार, एक ज्याच्या घरी बांधलेला आहे त्यालाही फायदा आहे, दुसरं ब्रिक्सची कंपनी असेल, विटांची कंपनी असेल त्यांनाही फायदा आहे, सिमेंटच्या कंपनीला, स्टीलच्या कंपनीला त्यांनाही फायदा आहे, गावामध्ये एखादा रोजगार भेटते एखाद्या व्यक्तीला त्यालाही फायदा आहे. म्हणजे सर्वांच्या हातात पैसा गेल्यामुळे थोडा थोडा त्या सर्वांची खरेदी शक्ती थोडी का होईना पण वाढत असते. परंतु इथं जो आहे हा डायरेक्ट फक्त एकाच घटकाला फायदा होणार आहे, ग्राहक, आणि त्यामध्ये सुद्धा ज्याची कॅपॅसिटी आहे कर्ज घेण्याची त्यालाच मिळणार, प्रत्येकाला कर्ज मिळणार नाही. मग चलनवाढ असेल किंवा मंदी असेल, हे दूर करण्यासाठी सर्वाधिक प्रभावी धोरण कोणते आहे, तर त्याचं उत्तर राहणार आहे राजकोषीय धोरण. ओके, त्यानंतर मग जर आपल्याला प्रश्न असेल मंदी सर्वाधिक प्रभावीपणे दूर कोण करू शकते, केंद्र सरकार की आरबीआय, तर आपलं उत्तर असायला पाहिजे केंद्र सरकार. ओके, इथं हा चार्ट तुमच्या पाठ असला पाहिजे एकदम. ओके, कन्सेप्च्युअल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्याच्याही समोर जाऊन तुम्हाला एक सांगतो. ओके, चलनवाढीचे कारणे हा आपण एक एरिया पाहिला आहे. ओके, लॉजिकसाठी बरं का, तुमच्या लॉजिकसाठी सांगत आहे हा पॉइंट्स, हा कुठंच नसेल, हा आपण तयार केलेला आहे तुमच्या लॉजिकसाठी. म्हणजे आधीचं जर चांगलं अंडरस्टँडिंग लेवल तुमची चांगली असेल, समजलं असेल, सर्व पॉइंट्स तुम्ही लक्ष देऊन पाहिलं असेल. ओके, तर एक पॉइंट लक्षात घ्या, जेव्हा चलनवाढ नियंत्रित केली जाते, ओके सॉरी माफ करा, चलनवाढ निर्माण होते, त्याचं कारण काय आहे, मागणी काय असणे अर्थव्यवस्थेत जास्त आणि पुरवठा काय असणे कमी. ओके, चलनवाढीचे जे मागणीजन्य घटक आहेत, ओके पॉइंट लक्षात ठेवा, मंदीत केलेल्या उपाययोजना, ओके पॉइंट लक्षात ठेवा, मंदीत केलेल्या ज्या उपाययोजना आहेत ज्या की राजकोषीय धोरणातून असतील आणि चलनविषयक धोरणातून असतील, त्याने पुन्हा वस्तू अधिक सेवांची काय वाढत असते, मागणी, आणि पुन्हा काय निर्माण होत असते, चलनवाढ. ओके, म्हणजे आपल्याला जर बॅकमध्ये जर आपण गेलो असेल, पहा करांचे दर कमी, सार्वजनिक खर्चात वाढ, तुटीचा अर्थसंकल्प किंवा त्याला तुटीचा अर्थ भरणा, व्याज दर कमी, संख्यात्मक साधनांचे दर कमी असणे. ओके, हे चलनवाढीचे सर्व मागणीजन्य घटक आहेत. मंदीत केलेल्या उपाययोजना हे चलनवाढीचे सर्व कोणते घटक आहेत, मागणीजन्य घटक आहेत. आपण पाहूया पटकन, माफ करा. चलनवाढ का निर्माण होते, तर सार्वजनिक खर्चात वाढ होणे, कुठला अर्थसंकल्प, तुटीचा अर्थ भरणा किंवा अर्थसंकल्प, करांचे दर काय कमी होणे आणि व्याजदर कमी, ह्या सर्व मंदी दूर करण्यासाठी केलेल्या काय असतात, उपाय योजना. ओके, म्हणजेच चलनवाढ गेली, मंदी आली, मंदी गेली, चलनवाढ आली, हे एक चक्र आहे. ओके, यानंतर मंदीत केलेल्या उपाययोजनांमुळे पाठ करायचंच नाही, हेच घटक कुठं लागणार आहेत, हे तीन कुठले आहेत, राजकोषीय धोरणाचे, आणि हा कुठला आहे, एक चलनविषयक धोरणाचा. मंदीत केलेल्या उपाययोजनांमुळे पुन्हा मागणी निर्माण होत असते. ओके, मागणीजन्य पहिले चार घटक हे एक्झाम दृष्ट्या हे खूप जास्त महत्वाचे आहेत. ओके, तर हे चार घटक लक्षात ठेवा. मंदीत केलेल्या उपाययोजनांमुळे वस्तू अधिक सेवांच्या मागणीत काय निर्माण होते, वाढ निर्माण होते. ओके, त्यानंतर आपला कोर एरिया, हे दोन्ही कोर एरिया आहेत, एक्झाम दृष्ट्या खूप जास्त महत्वाचे आहेत आणि 100% प्रश्न येण्याचा चान्स जो आहे, 100% म्हणत आहे मी तुम्हाला. ओके ओके, हा एरिया आहे, इथं 100% आपल्याला प्रश्न येण्याचा चान्स आहे. इथं प्रश्न काय येऊ शकतील लक्षात घ्या. उपाययोजनांमध्ये चलनवाढ नियंत्रित, पहिला एकदम हायेस्ट लेवलचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो, मंदी नियंत्रित करण्यासाठी किंवा चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी प्रभावी धोरण राजकोषीय धोरण, हा पॉइंट लक्षात ठेवा. खालीलपैकी मंदीमध्ये कोणता एक बदल केला जाणार नाही, करांचे दर कमी, सार्वजनिक खर्चात वाढ, तुटीचा अर्थसंकल्प आणि शिल्लकीचा, कोणता केला जाणार नाही, शिल्लकीचा. म्हणजेच कंपॅरेटिव्ह प्रश्न येणार आहेत. कोणासोबत, चलनवाढचा मंदीसोबत आणि मंदीचा चलनवाढ सोबत. ओके, म्हणजे सुरुवातीला आपण काय पाहिलं, ह्या दोन्ही संकल्पना, त्यानंतर निर्माण होणारे कारणे
आणि त्यांना नंतर आपण पाहिलेलं आहे नियंत्रण. हे घटक खूप जास्त महत्वाचे आहेत. ओके, म्हणजे चलनवाढ आणि मंदी चॅप्टर्स आपल्याला करताना हे घटक आपल्याला करणं गरजेचे आहेतच. ओके, याच्याशिवाय महत्वाचं दुसरं काहीच नाही. एक व्यापार चक्र आपल्याला आणि WPI CPI आपण ते सुद्धा पॉइंट पाहणार आहे. ओके, ओके, आपण चलनवाढ हा घटक पाहत होतो. ओके, तर चलनवाढीचे आपण पूर्वी चलनवाढीचा अर्थ, संकल्पना, चलनवाढीवर नियंत्रण, चलनवाढीची कारणे, ओके, मंदीवर उपाययोजना, मंदी संकल्पना ते पाहिलं. आता पाहणार आहे आपण चलनवाढ निर्माण झाल्यामुळे होणारे परिणाम. ओके, पॉइंट लक्षात ठेवा, इथं भरपूर लोकांचं कन्फ्युजन्स आहे. ओके, पहा काय कन्फ्युजन्स असते नेहमीसाठी लक्षात ठेवा. चलनवाढीचं कारण, परिणाम आणि नियंत्रण ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि यांची तिघांचे परिणाम वेगवेगळे आहेत. कारण जर म्हटलं तर वस्तू अधिक सेवा यांची मागणी जी आहे ही नेहमीच मागणी जास्त, पुरवठा जो आहे हा कसा असणार आहे, कमी. परिणाम जे आहेत, ओके, म्हणजेच चलनवाढ झाली म्हणजेच किंमत वाढल्यानंतर अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात. ओके, म्हणजेच किमती वाढल्यानंतर होणारे परिणाम, ओके, ते आपल्याला पाहायचे आहेत. म्हणजे हे झालं कारण, हे झालं नंतरचे परिणाम. परिणाम म्हणजेच ऍक्च्युअली समजा एक वस्तू 100ची होती आणि ती नंतर 200 रुपयाला झाल्यानंतर काय परिणाम झाले. ओके, तर ते आपल्याला यामध्ये पाहायचे आहेत. तर सुरुवातीलाच पहा, भांडवल निर्मितीचा दर घटतो. ओके, भांडवल निर्मिती म्हणू आपण त्याला, किंवा गुंतवणुकी असतील. ओके, तर यांचा जो दर आहे तो काय होतो, घटतो. सोप्या भाषेत गुंतवणुकी कमी होतात. तर गुंतवणुकी का कमी होतात? फॉर एक्झाम्पल, आधी जर समजा एखादा फ्लॅट असेल तो 20 लाखात मिळत असेल आणि चलन त्याची किंमत वाढल्यामुळे किंवा चलनवाढीमुळे त्याची किंमत झाली 30 लाख रुपये, तर एखादी व्यक्ती ही इन्व्हेस्टमेंटच करणार नाही, कारण की त्याला तिथं किंमत वाढलेली दिसते. ओके, त्यामुळे भांडवल निर्मिती जी आहे, ओके, किंवा गुंतवणुकी ज्या आहेत यांचा दर काय होऊन जातो, घटतो. ओके, पॉइंट लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट कमी होतात. परकीय इन्व्हेस्टमेंट ज्या असतील, ओके, ते सुद्धा परकीय भांडवलच आहे. ते इन्व्हेस्टमेंट का कमी करतील परकीय गुंतवणूकदार? जर आपण विचार केला असेल तर ते इन्व्हेस्टमेंट का कमी करतील, तर पॉइंट लक्षात घ्या. आधी त्यांना एक प्लांट, समजा बाहेरची कंपनी आलेली आहे सुझुकी कंपनी, त्यांना आधी एक प्लांट तयार करण्यासाठी 1 कोटी खर्च यायचा, परंतु चलनवाढीमुळे तिथंच त्यांना 1.5 कोटी खर्च येत आहे. म्हणजे त्यांचा खर्च काय झाला, त्या प्लांटसाठी वाढला आहे. त्यामुळे ते इन्व्हेस्टमेंट करण्याचं थोडे काही दिवस टाळतील किंवा चलनवाढ नियंत्रित होईपर्यंत टाळतील. ओके, त्यानंतर आहे चलनवाढीमध्ये उत्पादनाचा दर घटत असतो. ओके, पॉइंट लक्षात ठेवा, चलनवाढीमध्ये उत्पादनाचा दर घटतो, कारण की कच्च्या मालाच्या किमती काय होतात, वाढतात. उत्पादनाची कॉस्ट वाढत जाते. ओके, या सर्व गोष्टींमुळे जो दर आहे उत्पादन घेण्याचा तो घटतो. यामध्ये केवळ फक्त काय वाढलेली असते, मागणी वाढलेली असते. म्हणजे उत्पादन वाढतेच असं नाही चलनवाढीमध्ये. ओके, पहा, फॉर एक्झाम्पल, आधी एक वस्तू 100 रुपयाला मिळत होती, नंतर तीच वस्तू घेण्यासाठी आपण किती रूप मोजत आहे, 200 रूप मोजत आहे. म्हणजेच उत्पादन वाढत आहे का, उत्पादन कॉन्स्टंटच आहे. ओके, म्हणजे आधी एक वस्तू होती, नंतरही एकच वस्तू आहे. त्याची किंमत वाढल्यामुळे लोक जे आहेत ती वस्तू खरेदी करणार नाही, म्हणजे प्रोडक्शन काय होणार, आपलं कमी होणार. ओके, त्यानंतर चलनवाढीमध्ये गुणवत्ता, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, क्वालिटीच. ओके, आता आपण नेहमी जर पाहिलं असेल तर कोणत्या ठिकाणी क्वालिटी जास्त राहते आणि कोणत्या ठिकाणी कमी राहते. तर क्वालिटी केव्हा कमी होते सांगा बरं. तुम्ही भरपूर वेळेस म्हणता, अरे त्याला काय गरज आहे, त्याची वस्तू तर कोणी खरेदी करते, तो कशाला वस्तूकडे, क्वालिटीकडे लक्ष देणार आहे. ओके, म्हणजे आपण नेहमी बोलून जातो, पण ती गोष्ट कन्सेप्च्युअली पहा कशी डेव्हलप झालेली आहे. गुणवत्ता कमी होते म्हणजेच काय, एक व्यक्ती आहे, त्याच्या 10 वस्तू आहेत. ओके, तर त्या 10 वस्तूंसाठी जी मागणी आहे, मागणी झालेली आहे 15 वस्तूंची आणि त्याच्याकडे किती वस्तू आहेत, फक्त 10च.
आता उर्वरित त्याला फक्त मागणी कंप्लीट करायची आहे लोकांची, तर 5 वस्तूंचं त्यानं उत्पादन वेगाने वाढवलं, एका रात्रीतच 5 वस्तू त्यांनी तयार केल्या, बाकी काही घेणं देणं नाही त्याला, क्वालिटीकडे काही घेणं देणं नाही, फक्त ती काय करायचं त्याला त्या डिमांड्स पूर्ण करायच्यात, कारण की त्याला काय मिळवायचं आहे, नफा मिळवायचा आहे, बाकी घेणं देणे नाही. ओके. त्यानंतर आहे सट्टेबाजी. ओके. जेव्हा कधी कधी वस्तू अधिक सेवांचे भाव वाढत जातात, किमती वाढत जातात, तर अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर सट्टे लावले जातात. ओके. सट्टेबाज कृत्रिमरित्या पुन्हा चलनवाढ निर्माण करण्याचे काय करत असतात, प्रयत्न करतात. परकीय गुंतवणूक आपण सुरुवातीलाच पाहिली भांडवल निर्मितीमध्येच. जेव्हा गुंतवणुकी महाग होतात तेव्हा इन्व्हेस्टमेंट हळूहळू काय होत असतात, कमी होतात. म्हणजे आपल्याला एखादी वस्तू आधी 1 लाखात मिळत असेल आणि नंतर तीच वस्तू 2 लाखात मिळत असेल, तर आपण ती वस्तू खरेदी करण्याकडे जातच नाही. ओके. आपण म्हणतो काही दिवस थांबा. ओके. तर हे जे पॉइंट्स आहेत हे फक्त तुम्हाला माहिती असू द्या, इथं काही विशेष खास प्रश्न विचारलेले नाही आहेत. ओके. त्यानंतर पहा वितरणावर होणारे परिणाम, चलनवाढीचे वितरणावर काय परिणाम होतात. तर पहिला आहे ऋणकोंना फायदा होतो चलनवाढीचा, तर धनकोंना काय होत असतो, तोटा. ओके. पॉइंट लक्षात घ्या. चलनवाढ याचा ऋणकोंना फायदा होतो, तर धनकोला काय होत असतो, तोटा. आधी एक पॉइंट लक्षात घ्या, ऋणको म्हणजे कोण आणि धनको म्हणजे कोण. ऋणकोला म्हणतात डेटर आणि धनकोला म्हणतात क्रेडिटर. ओके. आपल्या या टर्म्स मध्ये जर आपण विचार केला असेल, ओके, पहा ही व्यक्ती वस्तू अधिक सेवा उधारीवर खरेदी करत असते. ओके. ही व्यक्ती वस्तू अधिक सेवा उधारीवर काय करत असते, विक्री करत असते. ओके. क्रेडिटवर, आणि क्रेडिटवर खरेदी करते. म्हणजेच फॉर एक्झाम्पल हा ग्राहक असेल एका बाजूने विचार केला तर, आणि हा विक्रेता असेल. ओके. उदाहरण पुन्हा आपण समोर नेऊया, फायदा कसा होते ते पाहूया ऋणकोला. पहा सचिनने विराटला बॅट विक्री केल्या. त्या बॅटची किंमत होती 20 लाख. तेव्हा चलनवाढीचा जो दर होता, इन्फ्लेशन रेट, तो होता 3%. ओके. आणि 2 महिने उधारीवर. ओके. तर आपल्या केसमध्ये ऋणको कोण आहे, आधी जो उधारीवर खरेदी करते, ग्राहक कोण आहे आपल्या याच्यामध्ये, विराट. ओके. आणि धनको कोण आहे, तर तो आहे सचिन. ओके. तर आता फायदा कोणाला होणार आहे, विराटला. तर तो कसा, पहा याने बॅट खरेदी केल्यानंतर विराटने त्या ग्राहकांना जेव्हा विकल्या, ओके, हे सहसा ऑफ आणि ऑन या सीझन मध्येच लागू होऊ शकते. हे उदाहरण लक्षात घ्या. पावसाळ्यात बॅट घेतलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी उन्हाळ्यात तो विकत आहे. उन्हाळ्यामध्ये डिमांड जी आहे बॅटची ही वाढलेली असेल. ओके. तेव्हा चलनवाढीचा दर झाला 6% आणि बॅटची प्राइस झाली 35 लाख रुपये. म्हणजेच 15 लाख रुपयाने विराटला काय झालेला आहे, फायदा झालेला आहे. का झालेला आहे फायदा, ओके, जेव्हा मागणी वाढलेली आहे तेव्हाच विराटने त्याची काय केलेली आहे, विक्री. आणि मागणी वाढली म्हणजेच त्याची किंमत काय होणार, वाढणार आहे. ओके. मग चलनवाढीचा परिणाम जो आहे ऋणको आणि धनकोच्या बाबतीत जर विचारात घेतल्यास तर ऋणकोला काय होतो, फायदा होतो. ऋणको म्हणजे कोण, ही उधारीवर काय करत असते, वस्तूची खरेदी. आणि धनको म्हणजे कोण, जी उधारीवर वस्तूची काय करत असते, विक्री. ओके. त्यानंतर पहा नोकरदार वर्गावर काय परिणाम होतो चलनवाढीचा. ओके, लक्षात घ्या. नोकरदार वर्गावर परिणाम काय होतो, यांची सॅलरी फिक्स असेल. ओके, सॅलरी वाढत नाही, 20,000 रुपये आहे.
आधी त्यांचा खर्च होत होता 10,000 रुपये, परंतु चलनवाढ झाल्यामुळे त्यांचा खर्च जो आहे आधी 10,000 व्हायचा, नंतर खर्च व्हायला लागला 5,000, म्हणजे चलनवाढ झाल्यामुळे 5,000 रुपये त्यांचा खर्च हा एक्स्ट्रा होत आहे. ओके, आधी जी बचत आहे त्यांची 10,000 रुपये होत होती, नंतरची जी बचत आहे त्यांची फक्त 5,000 रुपये होत आहे. म्हणजे त्यांना सक्तीने बचत करावी लागेल. ओके, किंवा त्यांना काय शोधावे लागतील, पर्याय. म्हणजे नोकरदार वर्गावर जो इम्पॅक्ट आहे तो निगेटिव्ह पडणार आहे. ओके, का बरं? त्यांची सॅलरी फिक्स असते, आधी जे खर्च आहेत ते 10,000 होते, चलनवाढ झाल्यामुळे त्यांचे खर्च काय झाले, वाढले आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा, शेतकरी यांच्यावर काय परिणाम होतो. ओके, शेतकऱ्यांमध्ये 2 पॉइंट महत्वाचे लक्षात ठेवा, मोठे शेतकरी आणि लघु शेतकरी किंवा लहान शेतकरी. ओके, मोठे शेतकऱ्यांजवळ वेअर हाऊसची सुविधा खूप मोठी असते, लघु शेतकऱ्यांजवळ अशी प्रकारची सुविधा ही सहसा राहत नाही. मग काय होते की जेव्हा उत्पादन होते तेव्हाच लघु शेतकरी त्याची काय करतात, विक्री करतात. ओके, म्हणजे चलनवाढ परिस्थितीमध्ये चलनवाढीचा जो फायदा होणार, म्हणजे किमती वाढल्या तेव्हाच विक्री करायची, कारण की ज्याजवळ वेअर हाऊस आहे असा कोण आहे, मोठा शेतकरी आहे. मग किमती वाढतील तेव्हाच तो विक्री करेल, म्हणजे फायदा कोणाला होत आहे, मोठ्या शेतकऱ्यांना होत आहे. लहान शेतकऱ्यांना चलनवाढीचा तोटा होतो. ओके, त्यानंतर आहे मजूर वर्ग. मजूर वर्गांचं सेम नोकरदार सारखंच होणार. ओके, मजूर वर्गाची बचत जी आहे ती काय होणार, कमी होणार. चलनवाढीमुळे त्यांचे खर्च काय होतील, वाढतील. म्हणजे आधी समजा त्यांचा महिन्याला 3,000 रुपये खर्च होता अन्नधान्यावर, तर तो खर्च झाला आहे 5,000 रुपये, म्हणजे त्यांचा खर्चाचं प्रमाण वाढलं, त्यांच्याजवळ 8,000 रुपये महिना होता. ओके, तर आधी खर्च 3,000 व्हायचा, नंतर किती व्हायला लागला आहे, 5,000 रुपये. म्हणजेच किमती वाढल्यामुळे मजूर वर्गाच्या बचती ज्या आहेत त्या काय होतील, कमी होतील. नोकरदार वर्गाच्या सुद्धा बचती काय होतील, कमी होतील. लहान शेतकऱ्यांना तोटा आहे, तर मोठ्या शेतकऱ्यांना काय होणार, फायदा होणार. ऋणको धनको आपण पाहिली आहे. ओके, इतर मध्ये पहा, गरीब व श्रीमंत यांच्यामधील दरी वाढते, कारण की चलनवाढीचा सर्वाधिक निगेटिव्ह इम्पॅक्ट हा गरिबांवर पडतो. गरीब हे पुन्हा गरीब होत जातात, त्यांच्या बचती काय होत जातात, कमी होतात. ओके, त्यानंतर त्यांना सक्तीने बचत करावी लागते. ओके, तर गरिबांवर चलनवाढीचे निगेटिव्ह परिणाम होतात. यांच्यामधील गरीब जर गरीब झाले आणि श्रीमंत झाले तर यांच्यामधील दरी जी आहे ती वाढते. राजकीय अस्थिरता निर्माण होते. भरपूर वेळेस किमती वाढल्यामुळे सुद्धा सरकार पडलेले आहेत, त्याचे भरपूर उदाहरणं आहेत. ओके, त्यानंतर प्रकल्प निर्मितीवरील खर्च वाढतात. खूप महत्वाचा पॉईंट आहे. समजा एखादं धरण बांधण्याचं बांधकाम सुरू झालेलं आहे, काम सुरू आहे, किंवा रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. ओके, आधी रस्त्याची कॉस्ट होती 5 कोटी रुपये, परंतु कच्च्या मालाची किमती वाढल्यामुळे याची कॉस्ट झालेली आहे 7 कोटी रुपये. म्हणजेच काय झालं, कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे 2 कोटीने खर्च वाढलेला आहे. ओके, म्हणजेच काय, प्रकल्प निर्मितीवरील खर्च काय होऊन जातो, वाढतो. ओके, नेक्स्ट पाहूया आपण व्यापार चक्र, किंवा त्याला बिझनेस सायकल म्हणून सुद्धा ओळखतात, किंवा आर्थिक चक्र म्हणून सुद्धा ओळखतात. ओके, ही डायग्राम खूप चांगली लक्षात ठेवा, यावरच बऱ्यापैकी खेळ आहे. ओके, व्यापार चक्र पहा. पहा, व्यापार चक्राचे काही फेज आहेत. पहिलाच आहे डिप्रेशन, रिकव्हरी, बूम आणि रेसेशन. ओके, किंवा डिप्रेशन, रिकव्हरी, बूम, रेसेशन, पुन्हा डिप्रेशन. ओके, ही सायकल आहे. ओके, तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण नेहमीसाठी हे शब्द आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा बोलतो. मी खूप डिप्रेस आहे, टेन्शन मध्ये आहे. तसं अर्थव्यवस्था असेल किंवा बिझनेस असेल, हा सुद्धा टेन्शन मध्ये येते या फेजमध्ये. मग काय असेल, मागणी जास्त असेल की कमी असेल. ओके, याचे वैशिष्ट्य पाठ करायचे नाहीत. राज्यसेवा GS4 ला हा
टॉपिक आहे. पहिली गोष्ट तर क्रम विचारतात, डिप्रेशन नंतर कुठला येणार, रिकव्हरी नंतर कुठला येणार, बूम नंतर कुठला येणार. ओके, तर DRBR. ओके, हे लक्षात ठेवा. डिप्रेशन, रिकव्हरी, बूम, रेसेशन. ओके, असा कुठला फेज असेल की त्या ठिकाणी प्रोडक्शन हे जास्त असेल. ओके, कुठला असणार आहे, बूम. ओके, चालती आहे अर्थव्यवस्थेत भरपूर, मागणी कशी आहे, जास्त आहे. रिकव्हरी म्हणजेच थोडं थोडं रिकव्हर होत जाणे, मागणी हळूहळू वाढत जाणे, पुरवठाही हळूहळू वाढत जाणे, उत्पादन प्रक्रिया थोडी हळूहळू वाढत जाणे. ग्रेट डिप्रेशन पाहिलेलं आहे जगामध्ये 1929 साली, आपण त्याला जागतिक महामंदी म्हणून ओळखतो. ओके, आपण ते स्पेशल पाहणार आहे करंटला. ओके, कोविडच्या काही टॉपिक्स घेणार आहे आपण, कोविडमध्ये करंट इकॉनॉमिक्स मध्ये झालेले बदल आपण त्यामध्ये पाहणार आहे. त्यानंतर रेसेशन जो आहे, ओके, त्या ठिकाणी हळूहळू मागणी कमी होत जाते, उत्पादन सुद्धा कमी होत जाते, रोजगार पातळी कमी होत जाते. ओके, आणि त्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा कुठल्या फेजमध्ये जाते, डिप्रेशन. ओके, तर हे तुम्हाला कळायला पाहिजे. दोन फेज चांगले लक्षात ठेवा. वैशिष्ट्य जर विचारले गेले तर डिप्रेशन आणि बूमचे विचारले जाऊ शकतील. ओके, सर्वाधिक वस्तू अधिक सेवांची मागणी कोणत्या फेजमध्ये जास्त राहते, कोणत्या राहते, बूम मध्ये. ओके, म्हणजे आपल्या लाईफ सायकल मध्ये सुद्धा असंच आहे. ओके, जर आपण लक्षात घेतलं असेल तर डिप्रेशन म्हणजेच लहानपण, मंद असतो आपण. ओके, लहानपणी आपली डिमांड जी आहे, मागणी जी आहे, ही जास्त असते की कमी असते, हे प्रचंड कमी असते. खरेदी शक्ती सुद्धा आपली काय असते, कमी असते. बेरोजगार जास्त असतो आपण. ओके, हा फेज कुठला आहे आपला, लहानपण आहे. रिकव्हरी म्हणजे बऱ्यापैकी दुसऱ्यांनी दिलेला पैसा आपण वापरतो, स्वतःला रिकव्हर करत राहतो, कॉलेज लाईफ आहे. बूम म्हणजे पोस्ट मिळाली आहे. ओके, बूम म्हणजे पोस्ट मिळाली आहे, म्हणजे खरेदी शक्ती प्रचंड वाढते, रोजगार पातळी आपली चांगली असते. त्यानंतर पर्चेसिंग खरेदी शक्ती वाढलेली आहे, रोजगार पातळी चांगली, वस्तू अधिक सेवांची मागणी, आपली खर्च करायची ताकद वाढलेली आहे. म्हणजे कुठल्या फेजमध्ये आहे, आपल्या बूम मध्ये. रेसेशन म्हणजेच काय, म्हातारपण आहे. ओके, जिथं खरेदी शक्ती हळूहळू आपली काय होत जाते, कमी होत जाते, रोजगार पातळी आपली कमी होत जाते. त्यानंतर वस्तू अधिक सेवांची मागणी, काही क्रेज राहत नाही. ओके, सर्व संपल्यासारखं वाटते. म्हणजे कुठला फेज आहे तो आपला, रेसेशन. नंतर आपण म्हातार झाल्यानंतर असं कधीच होणार नाही, इकडे जाणार नाही, थेट तिकीट निघते आपलं वरच. ओके, तिकीट आपल्यासाठी, आपली जी लाईफ सायकल आहे ती कुठतरी थांबते, ते म्हणजे कुठलं आहे, रेसेशन. पण व्यापार चक्र असेल किंवा इकॉनॉमिक चक्र असेल, हे कंटिन्यू असं सुरूच राहते. ओके, म्हणजेच लहानपण, कॉलेज लाईफ, नोकरी मिळाली, रिटायरमेंट, म्हातारा आणि थेट संवाद. ओके, तर हे जे चक्र आहे आपल्या लाईफसाठी पण जुळते. ओके, तर मग डिमांड सी कुठं असेल सर्वाधिक जास्त, तर बूम फेज मध्ये आहे. ओके, पाहूया आपण. ओके, पहिलं लक्षात घ्या वैशिष्ट्य, थोडं शॉर्टकट मध्ये लिहितो. डिप्रेशन, त्यानंतर रिकव्हरी, बूम आणि रेसेशन. हा क्रमच विचारते आयोग. ओके, हा क्रम लक्षात ठेवायचा आपल्याला. पहा, रोजगार पातळी डिप्रेशन फेजमध्ये प्रचंड कमी असते. इथं हळूहळू हळूहळू काय होत जाते, वाढत जाते. बूम मध्ये प्रचंड जास्त आणि रेसेशन मध्ये हळूहळू कमी कमी होत जाते. ओके, त्यानंतर पहा, वस्तू अधिक सेवांची मागणी असेल, या फेजमध्ये मागणी प्रचंड कमी असते. ओके, रिकव्हरी मध्ये मागणी हळूहळू काय होत जाते, वाढत जाते. बूम मध्ये मागणी ही प्रचंड जास्त असते, परंतु इथे एक पॉइंट लक्षात घ्या, या फेजमध्ये मागणी आणि पुरवठा यामध्ये असंतुलन निर्माण होते. म्हणजे मागणी जास्त झाली आणि तेवढ्या प्रमाणात पुरवठा होत नाही. म्हणजे म्हणून पुन्हा नवीन जो फेज आहे तो सुरू होते, रेसेशन. या फेजमध्ये बऱ्यापैकी सगळं डिक्लाइन होत जाते. ओके, त्यानंतर पहा, रोजगार पातळी, याबाबत जर आपण विचारात घेतलं असेल, डिप्रेशन फेजमध्ये रोजगार, बेरोजगारी ही प्रचंड जास्त असते, रोजगार काय असतो, कमी असतो. बूम मध्ये रोजगार पातळी, उत्पादन वाढल्यामुळे हळूहळू काय होत जाते, वाढत जाते. सॉरी, रेसेशन मध्ये बूम मध्ये रोजगार पातळी ही प्रचंड जास्त असते, कारण उत्पादन पातळी जास्त असते. आणि रेसेशन मध्ये पुन्हा रोजगार पातळी हळूहळू काय होत जाते, कमी होत जाते. हे डायग्राम याच टाईप मध्ये लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला पटकन कळेल. डिप्रेशन म्हणजे पूर्णपणे सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी खालीच जाणार. रिकव्हरी मध्ये थोड्या हळूहळू प्रमाणात वाढत जाणार, मोठ्या प्रमाणात वाढत जाणार आणि
हळूहळू प्रमाणात कमी होत जाणार. हे डायग्रामवरच तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर एक मिनिट, सॉरी, हा, ही जी सायकल आहे ही सायकल व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर मूलभूत काही संकल्पना आपल्याला पाहायच्या आहेत. ओके, त्या पाहणार आहे आपण कोर इन्फ्लेशन पासून. ओके, पहा, एक काही संकल्पना पाहणार आहे आपण. कोर इन्फ्लेशन. कोर इन्फ्लेशन म्हणजेच काय होते? दीर्घकाळ किमतींमध्ये वाढ होत राहणे, परंतु अन्न आणि ऊर्जा यांच्या किमती वगळून. मग अशा कुठल्या किमती आहेत की त्यांच्या किमती वाढत राहणे? उदाहरण पाहूया आपण. फॉर एक्झाम्पल, कोविडमुळे बंद आहे परंतु पिक्चरचे थिएटर्स असतील. ओके, पिक्चरच्या थिएटरच्या आधीचे जर मूव्हीचे शो जर आले असेल 50 रुपये असेल, तर आज तेच बिग सिनेमामध्ये जर आपण 200-250 काय असेल, तर त्या तिकीटचे रेट जे आहेत त्यामध्ये काय झालेली आढळते? आपल्याला वाढ झालेली आढळते. ओके, म्हणजेच काय आहे? याला काय म्हणू शकतो आपण? कोर इन्फ्लेशन. ओके, असे भरपूर उदाहरणं देता येतील, परंतु कोणते वगळता? अन्न आणि ऊर्जा वगळता. त्यानंतर मुद्रा संस्फीती. ओके, मुद्रा संस्फीती म्हणजेच जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असेल तेव्हा राजकोषीय धोरणामधून केंद्र सरकारने प्रयत्न करणे. ओके, जेव्हा मंदी असेल तेव्हा राजकोषीय धोरणामधून केंद्र सरकारने प्रयत्न करणे आणि बाजारात पैसा ओतणे. आपण त्याला काय म्हणू शकतो दुसऱ्या भाषेत? सार्वजनिक खर्चात काय करणे? वाढ करणे, सोबतच तुटीचा अर्थसंकल्प सादर करणे. ओके, आपण आधीच पॉइंट पाहिलेले आहेत. मुद्रा संस्फीती काय सांगते? संकल्पना, जेव्हा मंदी असेल, मंदीमध्ये सरकार, केंद्र सरकारने किंवा सरकारने मुद्दामहून बाजारात पैसे ओतणे. ओके, तर कुठल्या धोरणामधून सरकार म्हटलं तर राजकोषीय धोरणामधून. ओके, नेक्स्ट आहे डिमांड पुल आणि कॉस्ट पुश इन्फ्लेशन. ओके, एकाला म्हणतात मागणी ताण निर्मित चलनवाढ आणि दुसरी आहे खर्च दाब निर्मित चलनवाढ. ओके, पहा, मागणी ताण निर्मित चलनवाढ म्हणजेच काय? हे झालेलं आहे आपलं बेसिक आहे एकदम. वस्तू अधिक सेवा यांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे निर्माण होणारी चलनवाढ. ओके, खर्च दाब निर्मित चलनवाढ म्हणजेच काय? उत्पादन खर्च वाढल्यामुळे वस्तू अधिक सेवांच्या किमती वाढणे. ओके, आता उत्पादन खर्च का वाढेल? तर रॉ मटेरियलच्या काय वाढल्या असतील? किमती वाढल्या असतील, तर त्याला म्हणतात खर्च दाब निर्मित चलनवाढ. ओके, त्यानंतर आहे सेजचा बाजारविषयक सिद्धांत. ओके, जेविस सेज यांनी एक बाजारविषयक सिद्धांत सांगितलेला आहे. हा सिद्धांत काय सांगते पहा, एकदम सोप्या भाषेत पाहूया. पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. यावर टीका सुद्धा झाली आहे. खूप सोपा आहे सिद्धांत, पहा. त्याचं म्हणणं आहे की अर्थव्यवस्थेत वस्तू अधिक सेवांचा पुरवठा जर झाला तर त्याला ऑटोमॅटिक काय निर्माण होणार आहे? मागणी. ओके, तर इथं प्रॉब्लेम काय आहे ते लक्षात घ्या. प्रत्येक वस्तू अधिक सेवांची मागणी होणारच असं नाही. टार्गेट कस्टमर सुद्धा तेवढाच आवश्यक ठरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कॉलेजच्या समोर जर अगरबत्त्या किंवा कापूर जर विकला तर त्याला कस्टमर भेटतीलच किंवा त्याला मागणी होणारच त्यांची, असं होणार नाही. ओके, किंवा धोती लुंगी जर आपण कॉलेजच्या समोर जर विक्रीस काढलं तर ते कोणी घेणार नाही किंवा त्याचे कस्टमर वर्ग थोडा कमी असेल. ओके, तर पॉइंट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस हे शक्य नाही. ओके, म्हणजे यावर टीका सुद्धा झालेली आहे. पुरवठा आपली काय निर्माण करतो? मागणी. त्यानंतर आहे जीफेन वस्तू. पहा, या वस्तूंना मागणी आणि पुरवठा यांचे नियम लागू होत नाहीत. खूप महत्वाचा पॉइंट आहे. ओके, मागणी कमी होणे, पुरवठा जास्त होणे हा नियम इथं लागू होत नाही. रॉबर्ट जिफेन यांनी ह्या वस्तू सांगितल्या. एकदम सोपं पाहूया. कोविडमध्ये
गव्हर्नमेंट सांगायचं की आता लॉकडाऊन होणार आहे 4-5 दिवसामध्ये, तर लोक खूप मोठ्या प्रमाणात पालेभाज्या असतील, ओके, बटाटा असेल किंवा इत्यादी वस्तू असतील पालेभाज्या संदर्भातील, ओके, तर मोठ्या प्रमाणात त्यांची काय करत होती, मागणी, त्यांची किंमत जरी कमी झाली परंतु त्यांची मागणी जी आहे ती वाढत जात होती. लोकांना असं वाटत होतं की संपून जाईल ती वस्तू, ओके, तर त्या वस्तूला म्हटलं जाते जिफेन वस्तू. म्हणजे तिथं काही असं काही रूल लागत नाही, ओके. त्यानंतर पहा फिलिप्स वक्ररेषा, ओके, ही वक्ररेषा आहे बेरोजगारीचा दर आणि चलनवाढीचा दर, ओके. यावर सुद्धा टीका झालेली आहे आणि भारतामध्ये जवळपास 70-80च्या नंतर हा कर्व थोडाफार म्हणजे आढळतच नाही, कारण की परिस्थिती खूप वेगळी आहे. यांचं म्हणणं काय ते पाहूया आधी. यांचं म्हणणं आहे की जेव्हा चलनवाढ निर्माण होते, किमती वाढतात, तेव्हा बेरोजगारी काय होते, कमी होते. हे शक्य कुठं आहे, फक्त सांगा बरं कुठल्या बेरोजगारीच्या प्रकारामध्ये असेल तर हे शक्य आहे चालणारीमध्ये, ओके. परंतु इतर परिस्थितीमध्ये काय होऊ शकते, चलनवाढ होणार परंतु त्याच परिस्थितीमध्ये बेरोजगारी सुद्धा वाढणार, ओके. म्हणजेच हे प्रत्येक वेळेस होणारच असं नाही. याचं सांगणं काय आहे, जेव्हा चलनवाढ होत जाते किंवा किमती वाढत जातात, ओके, तेव्हा बेरोजगारी काय होत जाते, कमी होत जाते. याचं रिलेशन कसं आहे ते पहा. याचं म्हणणं आहे की किमती वाढल्या म्हणजेच अर्थव्यवस्थेत मागणी कशी आहे, जास्त आहे. मागणी जास्त आहे म्हणजेच उत्पादन सुद्धा कसं आहे, जास्त आहे. उत्पादन जास्त आहे म्हणजेच रोजगार पातळी सुद्धा कशी आहे, जास्त आहे. म्हणजे हे यांचं मत आहे, हा सिद्धांत आहे किंवा वक्ररेषा कर्व आहे, ओके. परंतु हे प्रत्येक वेळेस शक्य असेल असं नाही आहे, ओके. म्हणजे हा यांचा सिद्धांत आहे, ओके. हे घडेलच असं नाही, हे शक्य फक्त एकाच वेळेस होऊ शकते चालणारीमध्ये, ओके. बाकी इतर परिस्थितीमध्ये हे शक्य नाही, ओके. इतर मध्ये पहा महत्वाचे पॉइंट. भारतामध्ये 74-75च्या दरम्यान प्रचंड चलनवाढ होती, 25.2% आसपास. आकडेवारी थोडी लक्षात ठेवा. 91-92 साली 13.7 तर 17% ही चलनवाढ होत गेली, ओके. त्यानंतर 2018-19 मध्ये 3.4 एवढी चलनवाढ राहिलेली आहे. ही आकडेवारी महत्वाची जी इयर्स आहेत ते लक्षात ठेवा, ओके. हे हायेस्ट आहे, ओके, 25.2 भारतामध्ये. त्यानंतर पहा चलनवाढीचे निर्देशांक, म्हणजे चलनवाढ मोजतात कशी, तर ते आपल्याला पाहायचे आहेत. एकदम एक्झाम ओरिएंटेड आपण इथं काही पॉइंट्स काढलेले आहेत, ते महत्वाचे तेच पाहणार आहे. चलनवाढीचे निर्देशांक जे आहेत त्यामध्ये पहिला आहे होलसेल प्राइस इंडेक्स, घाऊक किंमत निर्देशांक. एकदम सोप्या भाषेत सांगतो. हा मार्कर समजा कारखान्यामध्ये 25 रुपयामध्ये तयार झालेला आहे मार्कर, ओके. तर त्याची होलसेल प्राइस ही 25 आहे, पण आपल्या हातात आल्यानंतर 30 रुपयाला मिळालेला आहे, ओके. तर तो झाला कंझ्युमर इंडेक्स. कंझ्युमर म्हणजे ग्राहकाच्या हातातल्या किमती, आणि होलसेल प्राइस म्हणजेच बऱ्यापैकी आपल्याला एकदम कन्सेप्च्युअल सांगत आहे कारखान्यामधील किमती. आपल्या हातात आल्यावर मार्कर्स का महाग झाला असेल, म्हणजे सोप्या भाषेत WPI पेक्षा CPI जास्त असण्याची शक्यता जास्तच आहे. का जास्त झाला असेल, तर डिमांड जास्त असेल पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट टॅक्स, त्यानंतर प्रॉफिट मार्जिन, ओके. तर या गोष्टींमुळे आपल्या हातात आल्यानंतर जो मार्कर आहे तो महाग झाला असेल. म्हणजेच कारखान्यामध्ये 25 तर ग्राहकाच्या हातात किती झालेला आहे, तो 30 रुपये. म्हणजेच कारखान्यांमधील ज्या किमती आहेत तर त्या कुठे जाणार आहेत, बऱ्यापैकी WPI, आणि ग्राहकाच्या हातातल्या आहेत त्या CPI, ओके. नेक्स्ट पहा WPI यामध्ये केवळ वस्तूंचा समावेश होतो. पॉइंट लक्षात ठेवा. WPI मध्ये सेवा मोजल्या जात नाहीत, ओके. तर सेवा का मोजत नाहीत, तर तो पॉइंट एक महत्वाचा आहे. त्यानंतर आधारभूत वर्ष जे आहे WPIचं ते आहे 2004-5
सॉरी 2004-5 होता आधी, आता 2011-12 झालेलं आहे. हे आधारभूत वर्ष बदलण्यासंदर्भात 17-18 करण्यासंदर्भात नव्याने एक समिती नेमली होती, रमेश चंद. ओके, 4-5चा स्वीकार केला आपण, 11-12ला, सॉरी माफ करा, 4-5चा आपण स्वीकार केलेला आहे 2010ला. ओके, त्याबाबत समिती जी होती ती होती अभिजित सेनगुप्ता. ओके, त्यानंतर नवीन आधारभूत वर्ष आहे आपण आता स्वीकारलेलं 2011-12. ओके, त्याचा स्वीकार केलेला आहे 2017 पासून. याबाबत समिती होती सौमित्र चौधरी. हे महत्वाचं आहे, हे पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर रिसेंटली करंटमध्ये लक्षात ठेवा, WPI आधारभूत वर्ष बदलण्याबाबत नव्याने कुठली समिती नेमलेली होती, रमेश चंद. ओके, मग WPI मध्ये कशात समावेश होतो, वस्तूंचा, सेवा येत नाही, परंतु वस्तू आणि सेवा ह्या दोन्ही CPI मध्ये येतात. त्यानंतर आधारभूत वर्ष सध्या जे आहे WPI ते आहे 11-12, पॉईंट लक्षात ठेवा. त्याबद्दल समिती कुठली होती, सौमित्र चौधरी. WPI नवीन आधारभूत वर्ष बदलण्याबाबत नव्यानं कुठली समिती नेमलेली आहे, रमेश चंद. ओके, त्यानंतर WPI काढणे. पहा, WPI हा किती वस्तू गटाच्या आधारे काढला जातो. ओके, 3 वस्तू गट आहेत, प्राथमिक वस्तू, इंधन व ऊर्जा आणि उत्पादित वस्तू. पॉईंट लक्षात ठेवा, इथं प्रश्न येण्याचे चान्सेस आहे खूप. WPI किती वस्तू गटाच्या आधारे काढला जातो, 3, प्राथमिक, इंधन गट, इंधन व ऊर्जा किंवा इंधन गट आणि उत्पादित वस्तू. सर्वाधिक भारांक कोणाचा आहे, सॉरी सर्वाधिक भारांक कोणाचा आहे, उत्पादित वस्तू. प्राथमिक वस्तू किती आहेत, 117. त्यानंतर इंधन व ऊर्जा यामधील किती वस्तू मोजल्या जातात, 16. आणि उत्पादित वस्तू किती आहेत, 564. एकूण किती वस्तूंच्या आधारे WPI काढला जातो, सध्या 697. हे तिन्ही पॉईंट म्हणजेच पाठच असले पाहिजे. ओके, त्यानंतर पहा, जाहीर कोण करते WPI, वाणिज्य व उद्योग मंत्रालय यांचा आर्थिक सल्लागार विभाग हा WPI जाहीर करत असते. ओके, तर आता WPI संदर्भात एक पॉईंट लक्षात ठेवा, जे प्रश्न येऊ शकतात विशेष लक्षात ठेवा. एक म्हणजेच आधारभूत वर्ष, ओके, जे की 11-12 आहे. त्यानंतर WPI वस्तू गट आणि सहसा एक्स्ट्रीम लेवलवर किती वस्तू आहेत. ओके, हे 3 एरियाज खूप चांगले करणं गरजेचे आहे WPIच्या बाबतीत. ओके, पहा, वस्तू गट मध्ये प्राथमिक वस्तू, इंधन गट आणि उत्पादित वस्तू. ओके, त्यानंतर एकूण किती वस्तू, 697. त्यानंतर आहे CPI, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, म्हणजेच ग्राहकांच्या हातात असलेली किंमत किंवा ग्राहकांच्या हातातली एखाद्या वस्तूची किंमत. ओके, तर हा जो काढला जातो हा मोजताना वस्तूंच्याही किमती विचारात घेतल्या जातात आणि सोबतच सेवांच्याही. परंतु WPI मध्ये केवळ कशाच किमती येतात, वस्तूंच्या. याला जीवनमानाचा निर्देशांक म्हणून सुद्धा ओळखलं जाते. CPI हा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये काढला जातो. इंडस्ट्रियल वर्कर असेल, ऍग्रिकल्चर लेबर असेल, रुरल लेबर असेल, अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉई हा आता काढणं बंद केला बऱ्यापैकी. ओके, आणि न्यू सिरीज आपल्याला एक्झाम दृष्टीची महत्वाची आहे ती न्यू सिरीजच आहे. ओके, पहा, CPI फॉर ऍग्रिकल्चरल लेबर अँड रुरल लेबर. ओके, ग्राहक किंमत निर्देशांक म्हणतात त्याला. ग्राहक किंमत निर्देशांक ग्रामीण मजूर आणि कृषी मजूर. ओके, तर यांच्यासाठी हा काढला जातो. त्याचा वापर मजुरीचा दर ठरविणे, विशेष करून नरेगाच्या मजुरीचा दर हा ALच्या आधारे ठरवला जातो. पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर हा जाहीर कोण करते, श्रम ब्युरो शिमला. पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर 1964 पासून हा काढला जातो. हा एकत्रित होता आधी, जसं आपण इथं लिहिलेला आहे, AL आणि RL. ओके, परंतु 1995 पासून हे दोन्ही वेगवेगळे केले. याचे आधारभूत वर्ष आहे 86-87. ओके, तर जाहीर कोण करते, श्रम ब्युरो शिमला. पॉईंट लक्षात ठेवा. CPIचा आधारभूत वर्ष 86-87. ओके, कशासाठी केला जातो, मजुरीचा दर ठरविणे. अजून याचा रिलेशन्स आपल्याला एका चॅप्टर मध्ये येणार आहे. ओके, बेरोजगारी. त्यानंतर आहे CPI फॉर इंडस्ट्रियल वर्कर. ओके, याचा वापर जो आहे हा 1946 पासून केला जातो. ओके, औद्योगिक कामगारांचा महागाई भत्ता ठरविणे. ओके, त्यानंतर पहा, जाहीर करते श्रम ब्युरो शिमला. त्यानंतर आधारभूत वर्ष आहे याचं 2001. ओके, 393 वस्तू व सेवा विचारात घेऊन हा काढला जातो. पॉईंट लक्षात ठेवा, 393 वस्तू व सेवा. 2015 हे आधारभूत वर्ष स्वीकारावे
याबाबत चड्ढा समितीने शिफारशी केल्या होत्या, चड्ढा समिती आणि श्रम ब्युरो शिमला, परंतु हे शिफारस अद्यापही मान्य झालेली नाही. ओके, म्हणजेच औद्योगिक कामगारांकरिता ग्राहक किंमत निर्देशांक. ओके, त्याचं मुख्य काम काय आहे? महागाई भत्ता ठरविणे. वापर केव्हापासून आहे? 1946 आणि आधारभूत वर्ष आहे 2001. ओके, नेक्स्ट पहा सीपीआय न्यू सिरीज एक्झाम दृष्ट्या हे खूप महत्वाची आहे. ओके, तर यामध्ये 2 एरियावर प्रश्न येऊ शकतो. एक म्हणजेच आधारभूत वर्ष. कधीचा आधारभूत वर्ष? तर 2012. सर्वप्रथम जाहीर केला होता 2015ला. तेव्हा ग्रामीण आणि शहरीसाठी वेगवेगळे काढले होते आणि प्लस कंबाईन काढला होता एक एकत्रित. ओके, त्यानंतर जाहीर करते सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. ओके, किती वस्तू गटाच्या आधारे काढला तो? हा अन्न व वस्तू, अन्न व पेय, त्यानंतर पान व तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ असतील, इंधन व प्रकाश, कपडे, पादत्राणे आणि घर इत्यादींच्या किमतीच्या आधारे हा काढला जातो. ओके, त्यानंतर पहा WPI आणि CPI यामध्ये जर कंपॅरिझन पाहिलं असेल आपण, खूप महत्वाचं ते लक्षात ठेवा. ओके, WPI म्हणजे एखाद्या वस्तूची कारखान्यामध्ये असलेली किंमत आणि तीच वस्तू नंतर ग्राहकाच्या हातात आलेली असलेली किंमत. तर याबाबत हे 2 निर्देशांक आहेत किमतींच्या बाबतीत. होलसेल प्राइस इंडेक्स असेल आणि दुसरा कुठला आहे? कंझ्युमर प्राइस इंडेक्स. आता होलसेल प्राइस इंडेक्स जो आहे यामध्ये केवळ काय विचारात घेतात? वस्तू. आणि CPI मध्ये काय विचारात घेतले जातात? वस्तू अधिक सेवा. ओके, आता कारखान्यामध्ये जर एखादी वस्तू 20 रुपयाला असेल उदाहरणार्थ बनत असेल, तर ती ग्राहकाच्या हातात आल्यानंतर तिची किंमत वाढणारच आहे. ओके, 20 पेक्षा ती काय होणार आहे? जास्त होणार आहे. म्हणजे WPI पेक्षा CPI हा नेहमी जास्त राहू शकतो. तर याबाबत उर्जित पटेल समितीने ज्या किमती नियंत्रित करायच्या सांगितल्या होत्या, आपण त्याला म्हणतो चलनवाढ, किमती नियंत्रित करायला सांगितल्या होत्या, त्या CPIच्या आधारे सांगितल्या होत्या. आधी ज्या किमती नियंत्रित होत होत्या त्या WPIच्या आधारे होत होत्या. म्हणजेच काय? जेव्हा आधी RBI जी पॉलिसी ठरवते आपण त्याला काय म्हणतो? चलन विषयक धोरण. आपल्याला डिटेल आहे अजून समोर. ओके, तर यामध्ये चलन विषयक धोरण ठरवताना नेहमीच ज्या नियंत्रित केल्या जात होत्या किमती त्या WPIच्या आधारे होत्या. परंतु उर्जित पटेल यांनी सांगितलं WPI ऐवजी तुम्ही कशाचा वापर करा? CPIच्या, म्हणजे ग्राहकांच्या हातातल्या किमती या नियंत्रित व्हायला पाहिजेत. ओके, पॉइंट लक्षात घ्या. आता महत्वाचे मुद्दे सांगतो. या टॉपिक मध्ये तुम्हाला नेहमीसाठी रिव्हिजन दिली पाहिजे एक्झाम पर्यंत. ओके, चलनवाढ व मंदी यांच्यावर नियंत्रण. ओके, त्यानंतर चलनवाढीचे कारणे, त्यानंतर व्यापार चक्र, WPI आणि CPI हा या चॅप्टरचा क्रक्स आहे. इथं प्रश्न येण्याचे चान्सेस हे सर्वाधिक आहेत. ओके, यामधलंच बेस इयर ही संकल्पना जी आहे ही आपल्याला समोरच्या राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर मध्ये डिटेल्स मध्ये होणार आहे. ओके, तर हा टॉपिक्स का महत्वाचा आहे ते बऱ्यापैकी तुम्हाला कळलं असेल. त्याचं कारण काय आहे? याचे जे रिलेशन्स आहेत मोठ्या मोठ्या पॉलिसीज सोबत आहेत. ओके, तर त्यामुळे हा टॉपिक्स खूप जास्त महत्वाचा ठरतो. ओके, यामध्ये एखादी चूक जर झाली असेल तर आपण ते सुधारण्याचे नेहमीच प्रयत्न करत राहू. ओके, तर हे टॉपिक मध्ये जिथे जिथे आपण जेवढं बोललेलो आहे त्या सर्वांची एक PDF प्रश्नांची जी आयोगाने विचारलेली आणि प्रॅक्टिससाठी ती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ओके, तर चलनवाढ आणि मंदी हा टॉपिक आपण पाहिलेला आहे. ओके, असेच तुम्ही आमच्या सोबत राहा. थँक्यू सो मच. धन्यवाद.